सगळ्यांनी प्लीज आता इथेच थांबा. चला यांना घ्या आतमध्ये. मॅडम मॅडम डॉक्टर मी पदर पसरते तुमच्या पुढे. माझ्या दीपिकाला काही नका होऊ देऊ. तिला वाचवा डॉक्टर. बघा प्लीज, मला ते पेशंटला चेक तर करू द्या आधी प्लीज. इंद्रा यार असं काय करतोस यार? तू मॅडमना अगदी वेळेवर घेऊन आलास इकडे. इंद्रा यार खचून कसं चालेल? अरे मालती गायकवाड देशपांडे सरांची अवस्था बघ काय झाली आहे. त्यांना तुझ्या आधाराची खूप गरज आहे यार. ताई कसं काय घडलं हे? हा ऍक्सिडेंट कसा काय झाला? मी काही नाही केलं बाबा. मी काही नाही केलं बाबा. दीपू 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 माझ्या मागे घरी आली होती ना आणि आमच्या दोघांचं खूप भांडण झालं आणि ती मला वाटेल तसं बोलली. वाटेल तसं बोलून ती निघून गेली तिथून. बाबा मी तिच्या मागोमाग गेले होते. तिला थांबायला मी तिच्या मागोमाग गेले होते. तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. मी तिला म्हटलं दीपू अगं ऐक माझं, ऐक. तिने माझं अजिबात ऐकलं नाही आणि ती अशीच बाहेर निघून गेली. आणि बाहेर गेली आणि समोरून टेम्पो आला आणि आई प्लीज शांत हो. जर अशी वागली नसती ना आज दीपूवरी वेळ आली नसती. मी खरंच काही नाही केलं. माझ्यामुळे नाही झालं आई. मी काही नाही केलंय. खरंच नाही केलं. तुझ्यामुळे नाही झालं. तू जर गरोदर असल्याचं खोटं बोलली नसतीस ना तर आज हे सगळं घडलंच नसतं. एकतर गरोदर असल्याचं खोटं बोललीस, वर आमच्याशी सगळ्यांशी संबंध तोडून निघून जात होतीस. तरी तुला दीपू समजावून सांगत होती तर तिचाच अपमान केलास. तिला वाटेल तसं बोललीस म्हणून ती तुझ्या मागे तुला समजवायला येत होती. सानू याद राख. जर दीपूला काही झालं ना तर मी आयुष्यात तुला कधी माफ नाही करणार. लक्षात ठेवतो. बोलती ही वेळ हे बोलायची नाहीये. आपण काही बोलत नाही ना हिला म्हणून अशी वागते. सगळ्याची नासाडी करून ठेवली आहे. त्या मलाच दोष द्या तुम्ही. कारण तुम्ही तेच करत आलाय ना आयुष्यभर. ताई तोंड बंद ठेव तुझा. बाबा का मी माझं तोंड बंद ठेवू? तितका वेळ आई मला बोलत होती त्यावेळेला तुम्ही काय बोललात का? नाही ना. प्रत्येक वेळी मलाच का गप्प करता तुम्ही? इतका वेळ ती बोलत होती ना, तिला का नाही गप्प केलं?
काय चुकीचं बोलली ग मालती? तू खोटं बोललीस म्हणून हे सगळं झालं ना? मी माझ्यामुळे झालंय बाबा? नाही, हे सगळं तुमच्यामुळे झालंय बाबा. सानू काय बोल, सानू गप्प बस. दीदी थांब, आता तू गप्प बस. आजपर्यंत मी खूप ऐकलंय तुमचं, खूप. आज ना सोक्ष लावूनच टाकूयात. बाबा मला सांगा, मी सांगितलेलं का दीपूला माझ्या मागे मागे ये? सांगा ना, मी सांगितलेलं का तिला माझ्या मागे मागे ये? नाही ना, मग का आली ती माझ्या मागे? हो, मी खोटं बोलले, मी प्रेग्नंट नव्हते. पण हे सगळं तुम्हाला कळल्यावर तुम्ही सगळे माझ्याशी वाटेल तसं वागलात, वाटेल तसं बोललात माझ्याशी. त्यावर मी देशपांड्यांबरोबर संबंध तोडून तिथून निघाले होते ना. मग दीपूला माझ्या मागे मागे यायची काय गरज होती? सांगा ना, काय गरज होती? ती माझ्या मागे आली नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं. पण मी सांगते तुम्हाला, ती का आली माझ्या मागे मागे. कारण बाबा, ती तुमच्यासारखं वागायला शिकलीये. तिला सगळीकडे मोठेपणा हवा असतो आणि हाच मोठेपणा मिळवायला ना ती माझ्या मागे मागे आली होती. ती जर आली नसती ना माझ्या मागे तर हे आज असं घडलंच नसतं. आणि बाबा, ती जी हे काय वागतेय ना, हे तुमच्यामुळे वागतेय. तुम्ही माझी दीपू म्हणून तिला डोक्यावर बसवून ठेवलंय. या सगळ्यामध्ये ना बाबा, तुम्ही एक गोष्ट विसरलात. दीपूच्या शिवाय तुमच्या 2 मुली आणखी आहेत. आणि बाबा, आज दीपूची ही जी काही अवस्था आहे ना, ही फक्त तुमच्यामुळे. आणि फक्त दीपूचीच नाही, माझी आणि दीदीची पण जी अवस्था आहे ना, ही पण तुमच्याचमुळे आहे बाबा. सानू, पास आता माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यात बाबांची काही चूक नाहीये. दीदी प्लीज, तुला यातलं काही कळत नाही, तू गप्प बस. आई, बाबा, तुम्ही ना मला बोलण्याआधी ना स्वतःकडे बघा. तुम्ही माझ्याशी आतापर्यंत कसे वागत आलात, आयुष्यभर कसे वागत आलात ना, ह्याचा विचार करा. कार्तिक, जे झालं ना तेवढं पुरे. आता सानिकाला घे आणि घरी जाता बोलतो. तुला ऐकू येत नाहीये का मी काय म्हणतेय? सानिकाला घे आणि निघ इथून, निघ पटकन. नर्स कशा आहेत दीपिका मॅडम? आम्ही काहीच सांगू शकत नाही, डॉक्टरच बोलतील तुमच्याशी. डॉक्टर कशी आहे दीपिका? डॉक्टर सांगा ना, दीपू कशी आहे? डॉक्टर, कशी आहे आमची दीपिका? शुद्धीवर आली का? डोळे उघडले तिने? हा, बरी होईल ना ती? हे बघा, आत्ताच काही सांगता येणार नाही. त्यांच्या डोक्याला खूप मार लागलाय, ब्लडिंग सुद्धा खूप झालंय. पेशंट जरा क्रिटिकलच आहे. ऑपरेशन सुरू आहे. डॉक्टर, काही करा, माझ्या मुलीला वाचवा.
मी हवं तर हात जोडतो तुम्हाला, तिला वाचवा डॉक्टर, कसंही करून वाचवा. हे बघा, आम्ही आवश्यक ते सगळे प्रयत्न करतोच आहे. त्यांनी ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करणं हे महत्वाचं आहे. पण आता ही वेळ देवाकडे प्रार्थना करायची. इंदिरा, इंदिरा, कुठे? इंदिरा, सावर. इंदिरा, सावर. इंदिरा, इंदिरा. सत्तू, सत्तू. खचलास? हा, एवढ्यातच खचलास? तू तोच इंद्र आहेस ना जो मॅडम साठी काहीही करायला तयार असायचास? तू तोच आहेस ना जो मॅडमना म्हणायचास की तुमच्या प्रेमाची ताकद इतकी आहे की आपण कोणत्याही संकटाला सहज तोंड देऊ? इंद्रा, तुला किती वेळा सांगितलंय, आता खचलास तर सगळं संपेल यार. हेच तर दुःख आहे ना सत्तू. आता आपल्या हातात काहीच राहिलं नाही यार. मॅडम अशा मरणाच्या दारात पोहोचल्यात सत्तू. आपण काहीच करू शकत नाहीयेत आता. अरे पण तू अशा अवस्थेत त्यांच्या समोर गेलास तर त्यांना चांगलं वाटेल का रे? सत्तू, मी मॅडमना एकट्यानं जाऊच द्यायला नको होतं. आज मी जर त्यांच्या बरोबर असतो ना तर आज त्यांची ही अवस्था झाली नसती. सत्तू, हे इंजेक्शन्स आहेत ते मेडिकलमधून अर्जंटली आणून द्या. हो, लगेच चल चल सत्तू. एक्सक्यूज मी सर, हे लॉकेट कोणाकडे द्यायचंय? तुम्ही जा, आम्ही आणतो. मॅडम ना ठणठणीत बऱ्या होणार आहेत. मॅडम ठणठणीत बऱ्या होणार आहेत, विश्वास ठेव माझ्यावर. जायचं हा, आपण बरं करायचं. हा, चल. हारायचं नाही, आपण सगळे एकत्र आहोत ना. हा, मॅडम पूर्ण बऱ्या होणार. चल चल, आपण औषध आणायला चालूया. हा, आणायचं ना औषध? हा, चल. हो हो, चल. हा, चल, चल. ओम गम गणपते नमः. 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 गजानना, सगळं ठीक कर रे. मालतीताई, सर आणि शलाका कुठे आहेत? फॉर्म भरायला गेलेत. तुम्ही दुपारपासून काही खाल्लं नाही. थोडं पाणी पिता? थोडं तरी प्या ना. जयश्रीताई, काय झालं? एका मागे एक संकट येत होती, सगळी झेलली. पण हे दीपूचा देव परीक्षा घेतोय का आमची?
खरंच खूप वेळ झाला. अजून तिला बाहेर नाही आणलंय ऑपरेशन थिएटर मधून. माझ्या दीपूला काय होणार नाही ना? नाही नाही, दीपिकाला काही नाही होणार, तुम्ही नका काळजी करू. मला तिथे माझीच दृष्ट लागली नाही ना तिला. मीच म्हटलं ना दुपारी की इंद्रा आणि दीपिका एकत्र खूप छान दिसत आहेत म्हणून. नाही होत आहे. तुम्ही मुलगी मानता ना दीपूला? मग आईची दृष्टी कधी लागते का मुलीला? देवा, सगळं ठीक कर रे बाबा. सिस्टर, तुम्ही सांगितलेलं सगळं आणलंय. ठीक आहे द्या. सिस्टर, या कशा आहेत दीपिका मॅडम आता? हे बघा, त्यांची ट्रीटमेंट अजून सुरू आहे. आम्ही काहीच सांगू शकत नाही. डॉक्टर आल्यावर सांगतील तुम्हाला. अहो सिस्टर ऐका ना. सिस्टर प्लीज, मग मला डॉक्टरांना भेटायचं. तुम्हाला सांगितलं ना एकदा, आता आतमध्ये ऑपरेशन चालू आहे, नाही भेटता येणार तुम्हाला. सिस्टर अहो, तुम्ही मग दीपिका मॅडमना सांगा इंद्रा त्यांची बाहेर वाट बघतोय. नाही भेटता येणार, तुम्ही सांगा यांना. हो सिस्टर माझं ऐका तर. थांबचं तू. डॉक्टर 2 मिनिट माझी बोला. डॉक्टर हो, हा काय आरडाओरडा चाललाय? हे ऑपरेशन थिएटर आहे, कळत नाही का तुम्हाला? सॉरी डॉक्टर. मला प्लीज सांगा दीपिका मॅडम आता कशा आहे? तब्येत ठीक आहे ना त्यांची? डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो. डॉक्टर दीपिका मॅडम काही झालं नाही पाहिजे. डॉक्टर अहो सोडा पाय माझे, प्लीज सोडा. डॉक्टर प्लीज. डॉक्टर दीपिका मॅडम ना वाचवा प्लीज. डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो. डॉक्टर अहो काय करता तुम्ही, यांना आवरा जरा प्लीज. डॉक्टर प्लीज, दीपिका मॅडम तुम्ही वाचवू शकता. डॉक्टर काही करा, मागणी ट्रीटमेंट करा. डॉक्टर तुम्ही वाटेल ते करा, पण प्लीज दीपिका मॅडम वाचवा. डॉक्टर इंद्रा उठ. इंद्रा काय थांबसा तू प्लीज. डॉक्टर तुम्ही कोण आहात पेशंटचे? मी त्यांचा कोण आहे दीपिका मॅडम स्वतः चांगलं सांगू शकते, पण त्या माझं आयुष्य आहे. डॉक्टर आणि आता माझं आयुष्य तुमच्या हातात आहे. डॉक्टर प्लीज काही करा, पण दीपिका मॅडम वाचवा. डॉक्टर दीपिका मॅडम वाचवा. अहो आमचे प्रयत्न सुरू आहेत, प्लीज तुम्ही पाय सोडा. अहो आवरा यांना प्लीज. डॉक्टर नाही, प्रयत्न नाही. डॉक्टर प्रयत्न नाही. सोड सत्तू. डॉक्टर प्रयत्न नाही, काही करून दीपिका मॅडम वाचल्या पाहिजे. डॉक्टर त्याला काही होता का मध्ये? प्रयत्न नाही. डॉक्टर नाही. डॉक्टर तुम्हाला वाचवा लागेल दीपिका मॅडम. डॉक्टर असं नका करू. डॉक्टर मॅडम वाचवा. डॉक्टर सत्तू थांब. डॉक्टर सत्तू यार, सत्तू दीपिका मॅडम काही झालं नाही.